जय शिवराय मित्रांनो, मी अक्षय तुमचा मित्र मराठी मित्रमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण कृषी विभागाच्या महा-डीबीटी फार्मर स्कीम बद्दल एक अतिशय महत्त्वाचा अपडेट जाणून घेणार आहोत। ज्या शेतकऱ्यांनी कृषी यंत्रणा योजनेअंतर्गत ट्रॅक्टर आणि इतर शेती यंत्र अवजारांच्या अनुदानासाठी अर्ज केला होता, त्या पात्र लाभार्थ्यांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे। मित्रांनो, आता आपण पाहूया कागदपत्र अपलोडची शेवटची तारीख काय आहे। मित्रांनो, कृषी विभागाने प्रेस नोट काढून जाहीर केलं होतं की लॉटरीमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना 9 जानेवारी 2026 पर्यंत कागदपत्र अपलोड करण्याची मुदत देण्यात आली होती आणि आता SMS द्वारे शेतकऱ्यांना कळवायला सुरुवात झाली आहे की 7 दिवसांच्या आत कागदपत्र अपलोड करा, म्हणजे 9 जानेवारी 2026 पर्यंत कागदपत्र जमा करणं गरजेचं आहे। SMS मध्ये काय माहिती दिली जात आहे? SMS मध्ये शेतकऱ्यांना सांगितलं जात आहे की तुमचा अर्ज नंबर, तुम्ही कोणत्या यंत्र अवजारासाठी पात्र ठरला आहात आणि कोणती कागदपत्र अपलोड करायची आहेत। SMS आला नसेल तर काय करायचं आहे? मित्रांनो, जर तुम्हाला SMS आला नसेल तर काळजी करू नका, तुम्ही महा-डीबीटी पोर्टलवर लॉग इन करून अर्जाची स्थिती तपासू शकता। लॉग इन कसं करू शकता? नंबर 1 फार्मर ID नुसार, नंबर 2 आधार कार्ड नुसार, नंबर 3 अर्ज नंबर नुसार। आणि जर तुमची कृषी यंत्रीकरण योजनेत निवड झाली असेल तर तुम्ही 9 जानेवारी 2026 पूर्वी कागदपत्र अपलोड करू शकता। सर्व जुने अर्ज पात्र करण्यात आले। मित्रांनो, आता एक महत्त्वाचा मुद्दा, 2020, 2021, 2022, 2024 या आर्थिक वर्षातील जेवढे अर्ज कृषी यंत्रणेसाठी आले होते ते सर्व अर्ज पात्र म्हणजेच एलिजिबल करण्यात आले आहेत। कारण लॉटरीमध्ये बरेच शेतकरी निवडले गेले नव्हते, लाखो अर्ज अनुदानाच्या प्रतीक्षेत होते, त्यामुळे कोणाला गरज आहे, किती गरज आहे हे तपासणं कठीण झालं होतं। म्हणून शासनाने सगळ्या अर्जदारांना कागदपत्र अपलोड करण्याची संधी दिली आहे। कागदपत्र न अपलोड केल्यास अपात्र होणार। पण मित्रांनो, जे शेतकरी कागदपत्र अपलोड करत नाहीत त्यांना आता अपात्र म्हणजेच डिस्क्वालिफाईड करण्यात येणार आहे आणि पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। म्हणून कागदपत्र अपलोड करणं खूप गरजेचं आहे। पहिल्या टप्प्यात यंत्र खरेदीची गरज नाही। मित्रांनो, तुम्ही जे कागदपत्र अपलोड करणार आहात हा फक्त पहिला टप्पा आहे। यामध्ये तुम्हाला यंत्र खरेदी करणं गरजेचं नाही, यंत्राचा टेस्ट रिपोर्ट द्यायचा आहे, वितरकाकडून डीलर कोटेशन द्यायचं आहे। प्रामाणिक टप्प्यात कोणती कागदपत्र लागतील? तुम्हाला ही प्राथमिक कागदपत्र अपलोड करावी लागतील। नंबर 1 आधार कार्ड, नंबर 2 पासबुक व बँक पासबुकची कॉपी, नंबर 3 कोटेशन डीलरकडून, यंत्राचा टेस्ट रिपोर्ट। आणि पुढे जिथे RC बुक लागेल, उदाहरणार्थ ट्रॅक्टरसाठी, ते पुढील टप्प्यात द्यावं लागेल। जुनी पूर्वसंमती म्हणजेच प्री सँक्शन किंवा रद्द झालेली नाही, आधीच पूर्वसंमती मिळालेले आणि बिल अपलोड केलेले शेतकरी अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत। मित्रांनो, हे कागदपत्र अपलोड करण्याचा उद्देश काय आहे? किती शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी खरंच इच्छुक आहेत याची छाननी करणं। म्हणून कागदपत्र अपलोड करण्याबरोबर तुम्हाला लगेच पूर्वसंमती मिळणार नाही, कारण अजूनही आधीचे लाभार्थी प्रतीक्षेत आहेत। शेवटचा सल्ला, जर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असाल तर 9 जानेवारी 2026 पूर्वी कागदपत्र अपलोड करून घ्या। वेळ संपल्यानंतर संधी मिळणार नाही, त्यामुळे आजच पोर्टलवर जाऊन स्थिती चेक करा आणि डॉक्युमेंट अपलोड करा। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा। धन्यवाद। जय शिवराय।